36 जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी 15 पक्षांची वज्रमूठ करत ठाण्यात 14 जानेवारी रोजी होणार महायुतीचा महामेळावा संपन्न. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरात 14 जानेवारी रोजी तलावपाळी येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर सायंकाळी 5 वाजता महायुतीतील 15 पक्षांचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या महामेळाव्याच्या माध्यमातून महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण करण्यात येणार आहे. महायुतीतील 15 पक्षांच्या ठाणे येथे झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. या पत्रकार परिषदेला भाजप आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे, शिवसेनेचे प्रदेश प्रवक्ते नरेश मस्के, माजी खासदार संजू नाईक, भाजप जिल्हाध्यक्ष संजय वाघोले, रिपब्लिकन पक्षाचे ठाणे शहर अध्यक्ष भास्कर वाघमारे, भाजप प्रदेश उपाध्यक्ष जयप्रकाश ठाकूर, भाजपाचे विभागीय सचिव हेमंत म्हात्रे आदींसह महायुतीतील पदाधिकारी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी राज्यातील 36 जिल्ह्यात 14 जानेवारी रोजी एकाच दिवशी मेळावे होणार आहेत. ठाण्यातील तलावपाळी येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर सायंकाळी होणाऱ्या मेळाव्यात तिन्ही लोकसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहतील. या मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही निमंत्रित करण्यात आलं आहे. त्यांची वेळ उपलब्ध झाल्यास ते मेळाव्याला उपस्थित असतील, अशी माहिती नरेश मस्के यांनी दिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली 45 खासदार निवडून आणण्याचा महायुतीचा निर्धार आहे. ठाणे, कल्याण आणि भिवंडी येथे महायुतीचेच उमेदवार जिंकतील असा विश्वास परांजपे यांनी यावेळी व्यक्त केला. या 3 लोकसभेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा एक मेळावा ठाण्यामध्ये आम्ही शिवाजी मैदान या ठिकाणी घेतोय आणि त्या संदर्भात जाहीर करण्याकरता हा मेळावा ही आजची पत्रकार परिषद होती. जे मिशन 45+ 48च्या 48 जागा लोकसभेच्या जिंकायच्या महाराष्ट्रातल्या माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी जो संकल्प केलेला आहे आणि त्या संकल्प पूर्ण करण्याकरता जास्तीत जास्त मतांनी या तिन्ही जागा निवडून आणण्याच्या दृष्टीने आम्ही सर्व तिन्ही पक्ष आणि त्याचबरोबर मित्रपक्ष RPI आहे, महादेव जानकरांचा पक्ष आहे, अनेक इतरसुद्धा महायुतीतले घटक आहेत, आठवले गट, जोगेंद्र कवाडे गट, या सगळ्यांचा एकत्रित मेळावा. वसंतराव डावखरे स्मृतिप्रित्यर्थ भजन स्पर्धेत सिद्धिविनायक विजेते, महिलांच्या गटात अंतर्नाद मंडळ प्रथम. विधान परिषदेचे माजी उपसभापती दिवंगत स्वर्गीय वसंतराव डावखरे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ समन्वय प्रतिष्ठान आणि भारतीय जनता पार्टीच्या आध्यात्मिक आघाडीच्या वतीनं ठाण्यात आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत ठाणे येथील शांतीनगरमधील सिद्धिविनायक भजनी मंडळ आणि महिलांच्या गटात ठाण्यातील अंतर्नाद भजनी मंडळानं प्रथम क्रमांक पटकावला. ठाण्यातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात रविवारी दिवसभर रंगलेल्या या स्पर्धेत ठाणे, अलिबाग, नवी मुंबई, भांडूप, सांताक्रूज, बदलापूर आणि डोंबिवली येथील महिला आणि पुरुष भजनी मंडळांचा सहभाग होता. पुरुषांच्या गटात दिवा येथील गजानन प्रासादिक मंडळानं द्वितीय, अलिबाग येथील श्री बाप्पादेव प्रासादिक मंडळानं तृतीय आणि डोंबिवली येथील गंगेश्वर भजनी मंडळानं उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. उत्कृष्ट गायक म्हणून जयेंद्र पाटील आणि चिन्मय नाईक, उत्कृष्ट तबला पखवाजवादक म्हणून सहदेव सावंत, विनोद मांडवकर, आर्यन कुशे, रोहित घाडेगावकर, प्रणव परब, वैभव मिस्त्री, विराज राणे, साई गावंड, कल्पेश लोणगळे आणि हेमंत तांबोळी यांना बक्षिसं देण्यात आली. पुरुष आणि महिला गटातील विजेत्यांना प्रत्येकी अनुक्रमे 11, 7 आणि 5,000 रुपयांचं बक्षीस, प्रशस्तीपत्रक आणि सन्मानचिन्ह देण्यात आलं. महिला गटात पाचपाकाडी येथील अनुपम भजनी मंडळानं द्वितीय, चरे येथील स्वानंद भजनी मंडळानं तृतीय आणि गावंडबाग येथील स्वास्तिक भजनी मंडळाला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळालं. उत्कृष्ट गायिका म्हणून भांडूप येथील श्री देव मानोबा प्रासादिक मंडळाच्या आरती पाळेकर, श्वईनगर येथील ओम नादब्रह्म भजनी मंडळाच्या लोकेश भोईर यांची, उत्कृष्ट तबलावादक स्वानंद भजनी मंडळाचे भास्कर शेजवळकर आणि उत्कृष्ट पखवाजवादक म्हणून विठाई भजनी मंडळाचे हर्षद मिस्त्री यांची निवड करण्यात आली. आमदार निरंजन डावखरे, माजी खासदार आनंद परांजपे, माजी महापौर नरेश मस्के, भाजप जिल्हाध्यक्ष संजय वाघोले, माजी नगरसेवक भरत चव्हाण,
मुकेश मोकाशी, नजीब मुल्ला, माजी नगरसेविका स्नेहा आंबरे, रमेश आंबरे, वीरसिंग पारछा, मंडल अध्यक्ष संतोष जयस्वाल आदींच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसं देण्यात आली. या स्पर्धेचे समन्वय प्रतिष्ठान आणि भारतीय जनता पार्टी आध्यात्मिक समन्वय नौपाडा मंडळ यांच्या वतीनं आयोजन करण्यात आलं होतं. भाजपचे नौपाडा मंडळ अध्यक्ष विकास घांगरेकर, आध्यात्मिक समन्वय आघाडीचे नौपाडा मंडळ संयोजक दिलीप नामजोशी, क्षमा पातकर, अर्चना म्हसे, अनिरुद्ध जोशी, मुकुंद शिंदे, संतोष जोंधळे, अश्विनी वेल्हणकर, ऋषिकेश जोशी, सुशांत पाठक, रंजना हजारे, वैशाली घागरेकर आणि रवी काळे यांनी स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी मेहनत घेतली. गेली 6 वर्ष सातत्याने समन्वय प्रतिष्ठान आणि भारतीय जनता पार्टीच्या आध्यात्मिक आघाडीच्या माध्यमाने गावकरी साहेबांच्या स्मरणार्थ ही भजनांची स्पर्धाचं आयोजन केलं जातं. सुरुवातीला ठाणे शहर, ठाणे जिल्हा असं मर्यादित आपण ही स्पर्धा घेत होतो, पण टप्प्याटप्प्याने कोकणामधनं त्याच्यानंतर आज जवळपास राज्यामधनं आपल्याला या स्पर्धेमध्ये स्पर्धक सहभागी होत आहेत आणि खऱ्या अर्थाने युवकांपर्यंत किंवा युवकांची आध्यात्मिकशी नाळ जोडण्याचा एक प्रयत्न या भजन स्पर्धेच्या माध्यमाने होतोय. आपण बघितलं की या भजन स्पर्धेमध्ये नवतरुण भरपूर होते आणि एक आनंद वाटतो, एक समाधानही वाटतो की आजचा नवतरुण हा कुठेतरी रील्समध्ये किंवा इतर कामामध्ये किंवा यूट्यूबमध्ये अडकण्यापेक्षा या भजनांमध्येही त्याचा एक वेगळा आनंद घेताना बघितला जातो. त्यासाठी हा कार्यक्रम हा दरवर्षीप्रमाणे आमचा याही वर्षी अतिशय चांगल्या पद्धतीत आयोजित झाला. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळालं निमंत्रण. अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचं निमंत्रण शिवसेनेचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळालं असून या मंगलकारी सोहळ्यासाठी अयोध्येला जाण्याचं त्यांनी निश्चित केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोकण प्रांत संपर्क प्रमुख अजय जोशी आणि विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त क्षेत्र संपर्क प्रमुख संजय ढवळीकर यांनी आज सकाळी शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी येऊन त्यांना अयोध्येतील श्रीराम मंदिर उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केले. या आमंत्रणाचा शिंदे यांनी स्वीकार करून अयोध्येला जाण्याचं ठरवले. अयोध्येतील श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा येत्या 22 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्षाच्या प्रमुख नेत्यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. याच भावनेतून भारतीय जनता पक्षाचा जुना सहकारी आणि NDAमधील प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेनेलाही या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले.
अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न होत असताना राज्यातही 18 ते 22 जानेवारी दरम्यान अनेक उपक्रम आयोजित करून हा क्षण एखाद्या सणाप्रमाणे साजरा करावा असं आवाहन तमाम शिवसैनिकांनी पक्ष पदाधिकाऱ्यांना शिवसेना पक्षाच्या वतीनं करण्यात आले। यासाठी घरावर भगवे ध्वज, दारासमोर पणत्या, परिसरात भगव्या पताका आणि मंदिरांना विद्युत रोषणाई करून हा क्षण मोठ्या प्रमाणात साजरा करावा असं आवाहन यापूर्वीच करण्यात आले। त्यासोबतच पक्षाच्या मुख्य नेत्याला या सोहळ्याला उपस्थित राहण्याचं निमंत्रण मिळाल्यानं पक्षातील नेते आणि पदाधिकाऱ्यांचा आनंद द्विगुणित झालाय। अयोध्येत श्रीरामाचं भव्य मंदिर उभारलं जावं अशी स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं। स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांनीही अयोध्येतील राम मंदिर उभारण्यासाठी ठाण्यातून चांदीची वीट अयोध्येला पाठवली होती। राम जन्मभूमी आंदोलनात अनेक शिवसैनिकांनी सक्रिय सहभाग घेतला होता। या साऱ्यांचं स्वप्न साकार होत असताना हा क्षण प्रत्यक्ष उपस्थित राहून याची देही याची डोळे पाहणे ही आपल्यासाठी परमभाग्याची गोष्ट असल्यानं अयोध्येतील या अभूतपूर्व सोहळ्याला आपण नक्की उपस्थित राहू असं शिंदे यांनी यावेळी सांगितलं असून अयोध्येला येण्याचं त्यांनी मान्य केले। 17व्या लोकसभेतील कामगिरीचा गौरव म्हणून युवा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना यंदाचा संसदरत्न पुरस्कार जाहीर। महाराष्ट्रातील कल्याण लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे युवा खासदार श्रीकांत शिंदे यांना संसदरत्न पुरस्कार जाहीर झालाय। लोकसभेतील उत्कृष्ट कामगिरीवरून संसदरत्न पुरस्कार देण्यात येतो। कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये विकासाचा वेगळा पॅटर्न राबवणारे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे लोकसभेतही सर्व कामकाजात सहभाग घेत असतात। त्यांच्या याच कौतुकास्पद कामगिरीवरून यंदाचा पुरस्कार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना जाहीर करण्यात आलाय। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे 17व्या लोकसभेतील सर्वोत्कृष्ट कामगिरी असलेल्या 5 सदस्यांपैकी एक ठरले आहेत। 2019 ते 2023 या कार्यकाळात डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी 556 प्रश्न उपस्थित केलेत। 67 चर्चांमध्ये त्यांनी सहभाग घेतलाय आणि 12 खासगी विधेयक त्यांनी मांडली आहेत। 1999 या वर्षात स्थापन झालेल्या प्राईम पॉईंट फाउंडेशन या एनजीओला डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी संसदरत्न पुरस्काराबाबत सूचना केल्या होत्या। डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या सांगण्यावरून 2010 पासून लोकसभेतील आणि राज्यसभेतील सदस्यांना त्यांच्या उत्तम कामगिरीबद्दल संसदरत्न पुरस्कार देण्यात येतो। दरवर्षी संसदरत्न पुरस्कार प्रदान केला जातो, तर संसद महारत्न पुरस्कार दर 5 वर्षातून एकदा दिला जातो। केंद्रीय मंत्री, निवडणूक आयोगाचे माजी सहसंचालक यांसारखे अनेक सदस्य या पुरस्कारासाठी नावांची शिफारस करतात। हा एक प्रकारचा नागरिक सन्मान समजला जातो। लोकसभा आणि राज्यसभा यातील कामकाजामध्ये घेतलेला सहभाग, उपस्थित केलेले प्रश्न, मांडलेले प्रस्ताव, संसदेतील उपस्थिती आणि एकूण दर्जेदार कामगिरीबद्दल हे पुरस्कार दिले जातात। म्हणूनच यंदाचा हा पुरस्कार कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांना जाहीर झालाय। लोकसभेतील कामकाजात डॉक्टर श्रीकांत शिंदे सहभागी होत असतात। आत्तापर्यंत अनेक महत्त्वाच्या आणि सर्वसामान्यांच्या दृष्टीनं गरजेच्या मुद्द्यांवर डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केलेत। कल्याण लोकसभा मतदारसंघातही पायाभूत सुविधा उभारण्यापासून सर्वच टप्प्यांवर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची कामगिरी उल्लेखनीय राहिली आहे। त्यांच्या याच कामगिरीची दखल घेऊन त्यांना यापूर्वी अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे। 2014च्या लोकसभेत निवडून आलेले डॉक्टर श्रीकांत शिंदे हे तरुण खासदारांपैकी एक खासदार होते। 2019च्या निवडणुकीतही डॉक्टर श्रीकांत शिंदे मोठ्या मताधिक्यानं निवडून आले। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ते सुपुत्र आहेत। संसदरत्न पुरस्कार मिळाल्यामुळे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या कामगिरीच्या शिरपेचात मानाचा आणखीन एक तुरा रोवला गेलाय।